हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन या सणाविषयी माहिती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बघा मित्रांनो, रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागामध्ये विशेषतः हिंदू लोकांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात. म्हणजेच एक पवित्र आणि आकर्षक असा दोरा विधिवत बांधतात. ही राखी त्याच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीसाठी भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्ट मध्ये येतो. रक्षाबंधनाचा हा शब्द संस्कृत अर्थ म्हणजे संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. बहीण भावाचा हा सण ज्यांचा उगम लोक संस्कृतीमध्ये झाला त्याच्या स्थानानुसार वेगवेगळी नावे होती. काही ठिकाणी त्याला सोलोनो, सिलोनो, राखरी असे म्हटले जायचे. मात्र विविध या शब्दानंतर तो प्रचलित झालेला हा रक्षा शब्द, रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या रक्षणाचं या ठिकाणी बंधन, अतूट या असा प्रचलित झाला. विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे महत्त्व विशेष आहे. काही प्रदेशामध्ये किंवा गावामध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाभोवती तिचे पालक आणि तिच्या विवाहित घरी जात नाही. उत्तर भारतातील ग्रामीण भागातील जिथे अनेक खेड्यामध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तेथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात. त्यांचे भाऊ जे विशेषतः पालकासोबत किंवा जवळपास राहतात, कधी कधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांच्या परत येऊन जाण्यासाठी राहतात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही ठिकाणी आठवड्यापूर्वी येतात आणि सण समारंभापर्यंत राहतात. भाऊ बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीव असं मध्यस्थी म्हणून काम करतात. शहरी भागात जिथे कुटुंब अधिक विभक्त होते तेथे हा सण अधिक प्रतिकात्मक साजरा केला जातो आणि विशिष्ट हिंदू संस्कृतीमध्ये वेगळ्या अनोख्या पद्धतीने मानला जातो. तो असा जरी असला तरी मात्र तो एक लोकप्रिय आहे आणि याच्या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपरिक प्रदेशांच्या पलीकडे पसरलेले आहेत आणि तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद आणि हिंदू धर्माच्या राजकीय परंपरेप्रमाणे या सणाचे विशेष स्वरूप बदललेले जात आहेत. रक्ताचे नाते नसले स्त्रिया किंवा पुरुषांमध्ये स्वैच्छिक नाते संबंधाची एक बदलती परंपरा आहे. त्यासाठी जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन हिंदू आणि मुस्लिम भेदभाव विसरून राखी एकमेकांना बांधली जाते. या ठिकाणी हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी रक्षा पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा नारळी लागोपाठोपाठ 2 दिवस असले तरी दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी ती साजरी करतात. या दिवसाला रक्षाबंधन असे म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेला ही राखी बांधली जाते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. तरी या विधीस पवित्र रोपण असे सुद्धा म्हटले जाते. भावाचा उत्कर्ष असावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे यामागचा हा भावना असते किंवा मंगल मनोकामना सुद्धा असते. उत्तर भारतातील हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण भावाच्या उजव्या हाताला मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य सुख लाभो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेम स्वरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारते. राखी बांधण्याच्या या किंवा सणातून स्नेह आणि परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची एक परंपरा हिंदू धर्मात प्रचलित आहे, अस्तित्वात आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखी साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे ते वचन असते. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पती आपल्या नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे यामागचा हा एक भावना आहे आणि एक उत्कृष्ट भावना असून भारतीय समाजातील ऐक्य आणि
प्रेमभाव वाढीस लागावी यासाठी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झालाय. आजकाल मात्र बहीण भावाच्या पवित्र सणाचा सण म्हणून हा सण साजरा केला जात असला तरी त्या दिवशी बहिणी आपल्या सख्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि शिवाय हिंदू किंवा बंधुत्व समान या ठिकाणी बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीस ती राखी मानली जाते. बहीण या दिवशी आपल्या भावाला ओळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचा आदर्श म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम, साहस, निस्वार्थी प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचे नाते होय. पूर्वजन्माच्या भारतीय संस्कृती व नात्याच्या पवित्राच्या महिन्याला विशिष्ट महत्व असून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक उत्तम उदाहरण आहे की मानवाला योग्य दिशा त्या ठिकाणी प्रदान केली जात आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामध्ये विशिष्ट उपदेश असून फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वारंवार सन्मान देणाऱ्या व्यक्तींना लोकांना तिचे एक महत्व या ठिकाणी प्रतीत केलेले आहे. यत्र नातोस्त पूज्यते रक्षिते तत्र देवता, यत्र नातोन्नत तुष्यते धर्मत्रातील क्रिया. असं ज्या की म्हणजे ज्या कुलामध्ये स्त्रीचा पूजा आहे, विशेष मान सन्मान सत्कार होते, तर तिची सुशील